काही युवकांशी बोलणं झालं, त्याच्यात एखाद दोन इन्फ्लुएन्सर पण होते. त्यांचं असं म्हणणं होतं की साताऱ्यामध्ये युवकांसाठी अपॉर्च्युनिटीज कमी आहे, म्हणून जास्त पुणे आणि मुंबईकडे आणि बाकी शहरांकडे त्यांचं जाणं आहे. क्रिटिसाइज त्यांना पूर्णपणे न करता कितपत हे खरं आहे आणि ह्या कारण तुम्ही त्या पोझिशनमध्ये आहात की हे बदलण्याचं एक कॅपॅसिटी आहे तुम्ही आणि तुमचे जे असोसिएशन आहे त्याच्यामध्ये, त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? हे 100% जेवढं सत्य नाही आहे तेवढं 100% असत्य पण नाही आहे. थोडंसं व्हॅलिड आहे पॉईंट हा थोडासा. जेवढा त्याचा हाईप केला जातो तसा नाही आहे. एक उद्योजक म्हणून किंवा एक असोसिएशनचा पदाधिकारी म्हणून, सक्रिय पदाधिकारी, मी एवढं नक्की सांगू शकतो की साताऱ्यात अपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे मी जिल्ह्याचं तर बोलतच नाही, फक्त सातारा शहराच्या लगत जे काही 2 MIDC आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 900 ते 1000 उद्योजक गेले 30-40 वर्ष चांगल्या पद्धतीने व्यवसाय करत आहेत. मग ते काहीतरी अपॉर्च्युनिटी आहेत म्हणूनच टिकलेत ना. बरोबर. त्यांनी नुसतं उद्योग सुरू नाही केलेला, त्यांनी वाढवलाय पण. त्यांनी नवीन रोजगार निर्मिती केलेली आहे. कितीतरी त्यांचे कामगार, एकेका कंपनीमध्ये, काही कंपन्या आमच्या अशा आहेत जिथं 1,500-2,000 हजार कामगार काम करतात. म्हणजे एक कंपनी 2,000 कुटुंबांचा आधार आहे. जॉबचं म्हणला तर इट इज अ सायकल. सातारा फक्त नाही, ऑल ओव्हर इंडिया किंवा ऑल ओव्हर वर्ल्ड, पीपल ऑलवेज टेंड टू गो टुवर्ड्स गुड अपॉर्च्युनिटी. ते जे काय स्थलांतर म्हणतो, मग ते पक्षी असू दे, प्राणी असू दे, नाही तर माणूस असू दे. खेड्यातला माणूस चांगल्या सुविधा आणि शिक्षण आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी तालुक्याच्या ठिकाणी येतो. तालुक्याचा माणूस जिल्ह्याच्या ठिकाणी येतो. साताऱ्यातला माणूस पुण्यात जातोय, मुंबईत जातोय, तो चांगल्या अपॉर्च्युनिटीसाठी जातोय. याचा अर्थ साताऱ्यात अपॉर्च्युनिटी नाही असं अजिबात नाही आहे. चांगलं वाईट हा इंडिव्हिज्युअल पर्स्पेक्टिव्ह. बरोबर. सातारा MIDC मध्ये जर बघितलं तर बाहेरून सुद्धा अनेक उद्योजक येऊन त्यांनी साताऱ्यात हे केलं आणि ते गेल्या 30 वर्षामध्ये ते सातारकर झालेले. मग त्यांनी नावं ठेवायची का? पुण्यातले पण लोक आलेले आहेत साताऱ्यात, म्हणजे याचा अर्थ पुण्यात अपॉर्च्युनिटी नाही असं म्हणायचं का? बरं, आजची सिच्युएशन अशी आहे की पुण्यातल्या इंडस्ट्रीज साताऱ्यामध्ये येण्यासाठी मागतायत. काहींनी ऑलरेडी शिरवळ खंडाळामध्ये सुरू केलेलं आहे इन्व्हेस्टमेंट. का तर इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट, लेबर कॉस्ट, ट्रॅव्हल टाईम, लॉजिस्टिक्स प्रचंड त्रासाचं झालेलं आहे. हां, सरकार त्याच्यावर काम करते, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, पण सातारासाठी हे प्लस पॉईंट आहे. हो, खरंच आहे. मग काही लोक कोरेगावमधून, वाईमधून किंवा ह्याच्यामधून साताऱ्यात आले. तसे काही लोक कोरेगावमधून साताऱ्यात नाही येतात, डायरेक्ट जर समजा US ला गेले असतील तर तो त्यांच्या ग्रोथसाठी गेले. इथं अवेलेबल अपॉर्च्युनिटी नाही म्हणून नाहीत गेलेले. हां, 20-21 वर्षापूर्वी तुम्ही म्हणला तर ठीक होतं, पण ओव्हरऑल इंडस्ट्रियल सिनारिओज तसा होता. काही इंडस्ट्री, काही सेगमेंट चांगले चालत होते. आता कसं झालेलं आहे, आता थोडा अवेअरनेस आलेला आहे. स्किलचे जे स्किल सेट्स म्हणतो आपण, त्याचे स्किल डेव्हलपमेंटचे काही प्रोग्राम्स व्हायला लागले. तर आम्हालाही मनुष्यबळ चांगलं. उलट माझं असं ठाम मत आहे की वी नीड मॅनपॉवर. आमचं सगळ्यात मोठं चॅलेंज असं आहे की आमच्याकडे काम करायला माणसं नाही. आम्हाला स्किल्ड वर्कर्स पाहिजेत, अनस्किल्ड वर्कर पाहिजेत. आमच्या इथं एक म्हणजे इंडस्ट्रीमध्येच ओव्हरऑल, साताराच नाही सगळीकडे ट्रेंड असतो की अनस्किल्ड जरी असेल तरी त्याला कालांतराने स्किल हे करून, शासनाचं सुद्धा ते स्किल डेव्हलपमेंटचं जे धोरण आहे ते एक्झिस्टिंग वर्करसाठीच आहे. करेक्ट. म्हणजे जसं नवीन लोकांसाठी आहे तसं एक्झिस्टिंग वर्करलाही तुम्ही स्किल सेट्स इम्पार्ट करून तुम्ही त्यांना स्किल मॅनपॉवर म्हणजे एक हेल्पर एक 10 रुपये मिळवत असेल तर त्यानं स्किल सेट घेतला तर त्याला 20 रुपये मिळणार आहेत. बरोबर. पण ते स्किल सेट घ्यायचं का, जबाबदारी त्याची आहे. बरोबर. आता शासन स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स नवीन जिल्ह्याच्या ठिकाणी व्हायला पाहिजे. ITI मध्ये चांगले ट्रान्झिशन्स यायला लागलेले आहेत. नवीन काही स्कीम्स आल्या पाहिजेत ज्या म्हणजे जे वर्कर्स आहेत, जे एम्प्लॉई आहेत त्यांना मोटिवेट करते. आणि हे फार सोपं आहे. म्हणजे साताऱ्यासाठी बोलायचं झालं तर हायवेच्या पलीकडे आमची MIDC आहे. त्यांनी कधीही MIDCत न आलेले लोकच असं विधान करू शकतात. त्यांनी यावं, बघावं, किती अपॉर्च्युनिटी बघाव्यात. आमच्याकडं सगळीकडं कामगार पाहिजेचे बोर्ड असतात. त्यामुळं आम्ही हे म्हणजे ठामपणे सांगू,
म्हणजे साताऱ्यात काय आहे हेचं उत्तर देण्यासाठी म्हणूनच मॅन्युफॅक्चर असोसिएशन ऑफ साताराच्या माध्यमातून आम्ही 2023 साली पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं इंडस्ट्रियल एक्झिबिशन साताऱ्यामध्ये भरवलं होतं. यू वॉन्ट बिलीव्ह, पुन्हा, मुंबई, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद, गुजरातमधल्या काही कंपन्या तिथं आल्या होत्या. त्यांनी त्यांचे स्टॉल लावले होते. पण आम्ही प्राधान्यानं साताऱ्यातल्या इंडस्ट्रीला तिथं इन्व्हॉल्व करून घेतलं होतं की आम्हाला त्यातून बिझनेस वाढणारच होता, नेटवर्किंग वाढणारच होतं. आमचा प्रायमरी एजेंडा किंवा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह सातारा इंडस्ट्रीबद्दलचं स्थानिक लोकांचं, किंवा तुम्ही जसं म्हटला इन्फ्लुएन्सर असतील किंवा जे वेग स्टेटमेंट, वेग नाही म्हणू शकत पण त्यांची ती तळमळ असते, बरोबर, हे जे बोलणारी लोक आहेत ह्यांच्यासाठी ह्यांचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो, किंवा MIDCकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला गेला पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही ते एक्झिबिशन घेतलं होतं. आणि यू वोंट बिलीव्ह, म्हणजे ठीक आहे आम्ही ऑर्गनायझर होतो म्हणून आम्ही स्वतःची पाठ थोपटून घेतो असं नाही, पण आलेल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की अशा पद्धतीचे एक्झिबिशन फक्त मुंबई, बेंगलोर, चेन्नई, हैदराबाद अशा ठिकाणीच होतात. बेंगलोरला होणारं जे इम्टेक्स वर्ल्ड क्लास आहे, तुमचं एक्झिबिशन म्हणजे मिनी इम्टेक्स आहे. हो. आणि साताऱ्यात एवढे प्रॉडक्ट्स बनतात, एवढं काही काही बनतं आहे, हे अनेक लोकांना त्यावेळी त्याच्या माध्यमातून समजलं. अनेक पॅरेंट्स, विद्यार्थी तर आलेच, इंजिनिअरिंगचे याचे विद्यार्थी भरपूर त्यांनी प्रतिसाद चांगला दिला लोकांनी. पण काही पॅरेंट्स सगळ्यांनी ज्यांनी व्हिजिट केलं त्यांनी बघितल्यानंतर माझी ठाम खात्री आहे की कुठलाही मुलगा घरात आता आपल्या पॅरेंट्ससमोर असं म्हणू शकत नाही आहे की साताऱ्यात ऑपॉर्च्युनिटी नाही आहेत, त्याला चांगला मार पडेल. ते म्हणतील एवढे सगळे आम्ही स्वतः बघून आलो आहे, हो, एवढी ऑपॉर्च्युनिटी आहे, वाय डोंट यू ट्राय इन सातारा. हां, तुला अपग्रेड व्हायचं आहे तर तू बाहेर जा, पण साताऱ्यात संधीच नाही आहे असं हे नाही. बोलणं चुकीचं आहे. मगाशी बोलता बोलता सांगायचं राहून गेलं की बिझनेस प्रमोशन हा जो काही आमचा हेतू आहे, तर त्या दृष्टीनं पावलं टाकण्यासाठी म्हणून मॅन्युफॅक्चर असोसिएशन ऑफ सातारानी म्हणजे इथं शासन दरबारीच फक्त प्रयत्न नाही केले, तर आम्ही इंटरनॅशनल कोलॅबोरेशन्स पण केले. मध्यंतरी आम्ही इंडो स्पॅनिश चेंबर ऑफ कॉमर्ससोबत MOU केला. ओके. स्पेनमधल्या कंपनीज आणि सातारा MIDC मधल्या आहे. आता दे डिडंट ऑप्ट फॉर पुणे और औरंगाबाद और दिस थिंग, दे चोज सातारा बिकॉज त्यांना आमच्या प्रोडक्शन कॅपॅसिटी आणि याच्याबद्दल कॉन्फिडन्स आला. त्याच्यासाठी त्यांनी 2-3 वेळा ट्रिप पण केलेल्या होत्या. मग टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, इम्पोर्ट सबस्टिट्यूट प्रॉडक्ट्स, एक्सपोर्ट प्रमोशनसाठीच आहे, किंवा त्यांचे काही प्रॉडक्ट्स इथं बनवायचे आणि 100% एक्सपोर्ट करायचे, ते टेक्निकल नो ते देणार. साताऱ्यामधले जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत त्याच्यासोबत ते टायअप करणार. म्हणजे ह्या पद्धतीचं म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणा, इनिशिएटिव्ह सगळे आपण हे त्या MOU मध्ये आम्ही ते क्रिस्टल क्लिअर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये लिहून घेतलेले आहेत. आणि ह्याच पद्धतीचे आमचं हंगेरी, पोलंड ह्या चेंबर ऑफ कॉमर्ससोबत बोलणं सुरू आहे. युरोपियन युनियनसोबत सुद्धा बोलणं सुरू आहे. एकदा युरोपियन युनियनसोबत आमचा MOU झाला की त्या युरोपियन युनियनच्या अंडर येणारे जे काही सगळे देश आहेत त्यांच्याशी आमचं ट्रेड आणि हे वाढण्यासाठी त्याचा आम्हाला खूप चांगला बेनिफिट होणार.